देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. सैनिक टाकळी गावामध्ये आमच्यावर एमआयडीसी लादली गेलेली आहे. आमच्या गावाला कुणी एमआयडीसीची मागणी केली नाही. आमच्या गावाला 2 ते 3 नद्या आहेत. त्या नदीला पूर आल्यावर सर्व जनावरे आमचीच नव्हे तर खालच्या 4 गावची जनावरे सुद्धा त्या माळावर येतात. त्यावेळी एमआयडीसी झाली तर या सर्व गावातील लोकांनी काय कुठं जायचं. आणि आज इथं एकदम सॉफ्टपणे उपोषणावर आमची 4-5 जण इथं बसलेले आहेत. आज आम्ही त्याला सपोर्ट करणारे सर्व वारकरी एक 20-25 वारकरी आले. आज साकडे घालणार आहे. आणि उद्याचा दिवस गेला तर परवा दिवशी पासून हजारो वारकरी घेऊन येऊन रस्त्यावर तंबू मारून आम्ही इथं राहणार आहे. त्यावेळी सरकारने याची दक्षता घ्यावी, याच्या जास्त विरोध करता कामा नये आणि सरकारने आमची लवकरात लवकर मागणी मान्य करावी अशी वारकऱ्यांच्या व गावच्या वतीने आम्ही विनंती करतो. गावची लोकसंख्या किती आहे? तुमची किती जमीन? गावची लोकसंख्या 7,000 आहे. 1600 एकर जमीन आहे त्या, आणि त्यातली माळ तो आहे जवळजवळ 400-450 एकर, आणि तो पण जाणार. आणि राहिली जमिनीत आम्ही शेती करायची, बाकीचा उदरनिर्वाह कसा करायचा, आणि नदीला पाणी आले की आम्ही कुठे जायचं. माळाचा वापर कशासाठी केला जातो? गायरांसाठी होतो, आजपर्यंत गायरांसाठी राखीव आहे, आणि तोच आमच्या काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. हट्टाबाई चालल्या असं वाटतं. होय, हट्टच आहे. कुठल्याही शिवळ गावातल्या कुठल्याही एकाही व्यक्तीने आम्ही एमआयडीची मागणी केली अशी कोणी पण यावं पुढं. कुणीही मागणी न करताय. आणि आमच्या गावाला जमीन घेणार आहे हे सुद्धा गावाला माहित नाही. जवळजवळ एमआयडीसी लादल्यावर आम्हाला हे कळालं. ग्रामसभा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनाकडून सांगण्यात येतं. ग्रामसभा आता त्याच्यावर प्रशासकच आहे. त्याच्यामुळे ग्रामसेवक सभा झाली काय नाही झाली काय संबंध येत नाही. जनतेला किती माहिती होते किती नाही हे त्यासनीच माहिती आहे.